माय रेखा, कशी काय आली व अचानक? सांगितलं बी नाही त्या. मग बाबाले पाठवलं असतं मी तुले बस स्टँडवर न्यायले. तू अचानकच आली. काय सांगू माय तुले, ते बेवड्यानं मारलं मले. काय बोलून राहिली? माय तो रोजच दारू प्यायला लागला. बरं दारू पिते तर पिते, मला मारत बी जाते, मारठोक करू लागला. आता मी जातच नाही त्याच्या घरी, अतिच राहतो मी. अहो माय, हे भिंगडी तर अतिच राहायचं म्हणून राहिली. आता कोणाचं करू मी? सासूले पोसू का तिच्या पोरीले पोसू? त्यानं मारलं तुले? हो ना माय, हो ना. मग मी का खोटं बोलू राहिली का तुला सांग? आताच तर मार खाऊन आली मी. बरं मारलं भिंगरीले. तोंड चालवलं शिन ना जास्त. आपलं तोंड काय मुकं राहते काय? चांगली चबर 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 करते ना. मग दिलं शिल मारून त्याला. तोय काय करेल बिचारा? बरं असू दे. तू जाऊ नको त्याच्या घरी आता. त्याचा फोन तर येऊ दे मले, मग सांगतो त्याला चांगली मजा. हा मा, आता मी त्याच्या घरी जातच नाही. दिवसभर दारू पिऊन पळून राहते, नालीत गटारीत इकडे तिकडे लोळते. आणि मग मला म्हणते की तू कामाला जाय. मी कायले जाऊ कामाले? आता मी जातच नाही त्याच्या घरी. 2 एकर वावर होतं, तुला तर माहित आहे. त्यानं मूत पिऊन पिऊन सारा 2 एकर वावर गमावलं. घराचे टीनं सुद्धा विकले त्यानं. लव्ह मॅरेज होतं ना? बाईचं लव्ह मॅरेज होतं ना. आता घे ना बाबू, आता कशी आली भोकांडी? घे ना मग आता बाबू, लव्ह मॅरेज पाहिजे. मेरे बाबू थाना थाया क्या? बरं आता ते बॅग ठेव अंदर आणि जरासा आराम कर. बिचारी काही सकाळून खाऊन बिऊन आली का नाही व माय? थांब, तुला मी त्यासाठी नाश्ता बनवतो, पोहे बिहे बनवतो. पोहे आहेत घरात, पोहे बनवतो मी त्यासाठी. आणि जा आता आराम कर जराशी. पहा ना बुडगी, आराम कर म्हणते. आणि काम कोण करील? हिचं का बाप येते का काम करायला येते? जाय व स्वयंपाक कर. जरा चांगली बांगली भाजी बनवतो. चांगली भाजी बनव जरा. माई लेक आली आता, जरा गोडबीड बनवतो चांगलं. बरं आत्याबाई, सांगा ना काय बनवू? तुम्ही म्हणसाल ते बनवतो, मी नाही सांगत. तूच बनवता म्हणा ना काही बी चांगलं, पण चांगलं बनवतो. तर तुला समजत नाही का की पाहुण्याला काय बनावं लागते म्हणून? ठीक आहे, खिचडी बनवतो. मग मला खिचडी लय चांगली येते. काय बी बोल राहिली का व? माई पोरगी आली, माई लेक आली एवढ्या दुरून, आणि त्यासाठी खिचडी बनवतो तू? जाय लवकर, मस्त पुऱ्या कर. आणि मी गोल्याले श्रीखंड आणायला लावतो. मस्त श्रीखंड पुरीचं जेवण करू आपण तिले. जाय, चालली मोठी खिचडी बनवाले. हाव ना, बनवतो ना. माझ्याशिवाय दुसरं कोण आहे बनवाले? मलाच बनवावं लागते. अरे का तुम्ही उठून म्हणसाल की मी बनवतो, आणि तुमची भिंगरी तर झोपली तिकडे आता. मग कोण बनवील? का गावातले लोक येतील का बनवाले? तुलेच बनवा लागणार आहे. चल जाय लवकर. भले माहित आहे बाबू, तू दुखून राहिलं म्हणून. माई पोरगी आली ना म्हणून तू खिचडी म्हणवली का? नाही तर स्वतःचा भाऊ येऊ दे ना, मग पाय ना मस्त खीर करते, पुऱ्या करते. काय काय म्हणते? भाऊ नाही घेत म्हणते ताटात, तरी घे ना भाऊ, घे ना भाऊ. आणि माई पोरगी आली की काय म्हणते? खिचडी करतो म्हणते. थांबा, तुले दाखवतो जरा मजा. थांब बाबू. काव अय, उठा ना. का दिवसभर झोपूनच राहता का? काय आहे व? काय झालं? कोण अडलावून राहिली? नाही, मी अडलावून नाही राहिली. फक्त मला सांगा, तुम्ही का आपल्या घरी का अनाथ आश्रम खोललं काय? नाही तर काऊन, काय झालं तुला आता? हा, म्हणजे जसं काही तुम्हाला माहीतच नाही. येड्याचा सोंग घेऊ राहिले का? तुमची बहीण आली आपल्या घरी भांडण करून. आणि आता अतिच राहतो म्हणते मी. मग येऊ दे ना, तुला काय तकलीफ झाली? तिच्या भावाचं घर आहे, कधी बी येईल ते, कधी बी राहील. बरं, मग मी बी जातो माझ्या भावाच्या घरी. काऊन, तुला काय करायचं आमच्या घरी? तू काऊन चालली तुझ्या भावाच्या घरी? माझ्या बहिणीचा नवरा काही सुतार नाही ना, तो तिला मारते म्हणून ते आपल्या घरी आली. पण तू काऊन चालली तुझ्या भावाच्या घरी? तुला काय त्रास झाला माया? नाही बापा, तू आता काहीच त्रास नाही आहे मले. तू आता मला असं पलंगावर बसून ठेवलं आणि हातात ताट देतो तू माया. दिवसभर कामं करणं पडवायले मला घरात. कोणाचं करू मी? आता लोक तुझं करू राहील ती, तुझ्या मायचं करू राहील ती, त्यात तिसऱ्यात भर पडाले अजून तुझी बहीण बी आली. आता कोणाचं करू? का ठेका घेतला का मी? आता माझी बहीण आली तर तिच्या 2 पोळ्या करायचं तुझ्या जीवावर येऊ राहिलं का? जेवढं सुख मी तुला देऊन राहिलो तर तू माझ्या डोक्यावर बसून राहिली. तर तुला बी माझ्या बहिणीसारखा एखादा बेवडा नवरा भेटला असता तर मग तुला समजलं असतं. हाव ना, तू तर लयच चांगला नवरा भेटला मले. फुलासारखाच वागून राहिला तू मले. तर मी आता सांगून राहिली तुले, मी तुझ्या बहिणीचं करणार नाही. कोणाचं करू मी? मारून टाकता का मला तुम्ही कामं करू? अहो माझी बहीण काय तुला जन्मभरासाठी इथं येऊन बसली का? जरासा दिवस तुला करावं लागते. ते मले काही सांगू नका. तुमची बहीण काही येथून आता हलणार नाही. मस्त सट्ट खायला भेटते दिली होती, खीर भेटते, पुऱ्या भेटतात. मग काय जाते ते आता? काही जात नाही ते. मी सांगून राहिली तुम्हाला आताच की मी तिचं करणार नाही म्हणजे नाही. खाणार राहिले काय? मस्त खाणाऱ्याचे थोडे दात दुखतात. इकडे करणाऱ्याला समजते की किती हात दुखतात तर पोळ्या करू. आता तू सांग काय करू मी? आता माझ्या बहिणीला हात धरून घराच्या बाहेर काढून टाकू? नाही बापा, तुझ्या बहिणीला कशाला काढतं? मलाच काढणं घराच्या बाहेर त्यापेक्षा.
अरे पण तू 8 दिवस तर कर. माझी बहीण का ती लय दिवसासाठी थोडी ना राहायला आली. 5 मिनिट नाही झाले माझ्या बहिणीला अजून येऊन. तिनं बॅग ठेवलीशील फक्त. हा, अजून जेवली बी नाही. ते भावाच्या घरचं खाल्लं बी नाही तिनं, तर तुला दांगडो चालू केला इकडे. आता तुझ्या भावाच्या बायकोनं तुझ्या संग असंच केलं तर तुला कसं वाटेल सांग बरं मला. ते मला काही सांगू नका. मी तुमच्या बहिणीचा स्वयंपाक बनवणार नाही म्हणजे नाही. हा, तुम्ही मला घरातून बाहेर काढलं तरी चालेल. हा, मी माझ्या भावाच्या घरी जाऊन राहील, पण मी तुमच्या बहिणीचा स्वयंपाक बनवणार नाही म्हणजे नाही. हो ना, तर माझ्या बहिणी संग मला बोलायला काही टाइम तर दे. काही तिच्या याच्यात बी आपण रस्ता काढू. हा, तिला पण मग घरी पाठवून देऊ. पण काही रस्ता निघेलो 8 दिवस तर थांब जरा, धीर तर धर जराशी. काढा न तुम्ही रस्ता काढा, महामार्ग काढा, नॅशनल हायवे काढा, अजून काही करा, मला नका सांगू ते. पण 8 दिवस मग मी माझ्या भावाच्या घरी राहून येतो. काय मग वहिनी, झाला का स्वयंपाक? काय करता स्वयंपाकात आज मग माझ्यासाठी गोड? हो बनवतो ना. गोड बनवतो, तिखट बनवतो, खारट बनवतो. सगळ्या गावाचा ठेका मॅच घेतला ना स्वयंपाक करायचा. हा, इथं बाकीची येतात फक्त, लाजाही वाटत नाही त्याले. हा, बसतात फक्त मस्त पलंगावर, तर मला करून येईन लागत नाहीत. म्हणजे काय म्हणून राहिला तुम्ही? कोणाला म्हणून राहिला? क्लिअर सांगा ना, क्लिअर बोला ना तुम्ही. मग काय तर सगळ्या गावाचा ठेका मॅच घेतला ना करायचा. हा, सगळ्याचं मलाच करा लागून राहिलं. जसे की माझ्या बापानं त्याच्याजवळून सगळ्याचे पैसेच उधार घेतले तर मला फिरायला लागू राहिले. हे पा वहिनी, सरळ राहा. 15-20 मिनिट नाही झाले अजून मला आले. हा, फक्त मी बस बॅगच ठेवली आणि 2 मिनिटं आराम केला तर लागले तुम्ही माझ्या सगळं दांगडो करायला. तसंही मी माझ्या बापाच्या घरी आली, माझ्या भावाच्या घरी आली. तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही. हो ना, तुमच्याच बापाचं घर आहे, तुमच्या भावाचं घर आहे, आणि माझ्या काही नवऱ्याचं घर नाही ते. जाय तू, शिल्लक बोलू नको माझ्या बहिणी संग. हा, पहिलेच ते टेन्शन मध्ये आहे. जाय स्वयंपाक बनव तू. मी नाही करत स्वयंपाक. जा तुम्ही, जा किचन मध्ये तुम्ही स्वयंपाक करा. सगळ्याचा ठेका का मॅच घेतला का स्वयंपाक करायचा? काय हाय हो वहिनी, लयच हुशार आहे हो तुम्ही. लय चांगलं सांगून राहिले तुम्ही माझ्या भावाले. माझ्या भाऊ का स्वयंपाक करील का? हे बाय, तू म्हणतात बोलू नको. तुला म्हणतात बोलायची काही गरज नाही. मी माझ्या नवऱ्यासंग बोलू राहिली. हो, तुमचा नवरा आहे तो, आणि माया कोणीच नाही का? माझ्यासमोर तुम्ही त्याला काही बी बोलसाल का? स्वयंपाक तुम्ही नाही करसाल तर अजून कोण करील? का बाहेरच्या गावातल्या बाया येतील का स्वयंपाक करायला? आणि तुम्ही माझ्या भावाला स्वयंपाक कर म्हणता. माझ्या भाऊ स्वयंपाक करील आणि तुम्हाला काय पलंगावर जेवणाचं ताट घेऊन येईल का? हा, त्यासाठी तुम्हाला लग्न करून आणलं का आमच्या घरी? तू मला ज्ञान शिकू नको व. तू तुझंच पाय पहिले. भांडण करून मायाच्या घरी तू आली का मी आली आहे? हा, हे तर असंच झालं. तुझं ठेव झाकून आणि माया पाय वाकून. का रे दादा, इले तर चांगलंच डोक्यावर बसून घेतलं रे बा तू. तर चांगलं तोंड ठेसत जाय ना इथं सरपासारखं. कसे बोलते चुरुक पाय ना जरा. आय व, माया तोंड ठेसायला लावता का तू? तुझ्या नवऱ्यानं ठेसलं तुले तर कशी आली मग माया घरी? हा, रडत मस्त म्हणते मग. तू बेवडा मारते मले, मी नाही जाणार त्याच्या घरी. का जास्त बोलतं का? माझ्या बहिणीची नक्कल करतं का? वाजू का तुले? जास्त शायनेपणा करू नको, नाही तर दिल 2-4 झपके तुले. जाय रे तू काय मारत रे मले? तुझ्या अंगात तेवढी हिंमत कुठे आहे तुले? हा, एक मच्छरने मारत तू, आणि तू काय मारशील मले? बाबू सगळ्याला पाहून घेईल मग मी. मला काही कमी समजू नको बाबू. तू सरकारी शाळेत कराटे शिकेल आहो मी. पाहिलं भाऊ कशी बोलते तुले ते? हा, एवढं जर मी माझ्या नवऱ्याला बोलली असती तर आता लोक मारून टाकलं असतं ना मला. तू एवढा स्वभावानं चांगला आहेस म्हणून इले वागून राहिला, नाही तर दुसरं कोणी असतं ना तर आता लोक इले तलाक देऊन मोकळे केलं असतं. काव, मी तुला चांगल्या भाषेत प्रेमानं सांगून राहिलो, तुला ऐकू येऊन नाही राहिलं का? जाय लवकर स्वयंपाक कर. हे पाय, तू माझ्या नवऱ्याला भडकू नको बरं. तुले वाटत असेल की मी मार खाऊन आली आहे तर मी इले बी मार खाऊ घालील, तर मी काही मार खाणारी बायको नाही बरं. मी काय सांगू राहिलो सरक्यानं, जातं का नाही तू? स्वयंपाक कर लवकर. मी स्वयंपाक करणार नाही. तुमच्यानं जे होईल ते करा. हा, तर मग कोण करीन व? तू नाही करणार तर? कावा, तू अति काय करून राहिली? मी किती वेळची तुझी किचन मध्ये वाट पाहू राहिली. हा, मला भूक लागली ना लय वेळची. मम्मी, हे लाल मुंगीला स्वयंपाक करायचा नाही म्हणते. लाल मुंगी म्हणतं का मले? डबल बॅटरी. तू माया पोरीला डबल बॅटरी म्हणतं का? माया घरात येऊन हा, कालचे लिहिले आज मला शिकवतं का तू? जास्त शहाणपणा करून राहिली का? जेवण बनवायचं सांगितलं तुले, जेवण बनवणं. हा, जेवण सोडून इकडे काय करू राहिली तू? आणि जेवण तर बनवलेलंच नाही अजून. हा, सगळे भांडे तर रिकामेच आहेत. हा, मी काही जेवण बनवणार नाही. जा ना, तुम्ही बनवणार जेवण. तुमची लाडकी लेक आली ना तर मग तुम्हीच बनवा जेवण. आता मी नाही जेवण बनवणार आहे. अरे बापा, तू काही तर बोल. त्या तोंडात काय गेलं? तू तर काहीच बोलून नाही राहिला आजकाल. बायकोचा बैल झाला का तू? तो काय बोलील मम्मी? या नागिन पुढे काही चालतच नाही त्याचं. हे नागिन जशी नाचवते तसा नाचते तो. काव, जातं का नाही? जेवण बनवतं का नाही तू? मी आता सांगू राहिलो तुले, लवकर जाय बरं तू जेवण करायला, नाही तर दिल तुला चांगले झपके मी. हो, जातो मी. जेवण बी बनवतो, पण तुमच्या बहीणचं या डबल बॅटरीचं जेवण बनवणार नाही मी. आहे व, मस्त सांगू राहिली तू. हा, मग तिचं जेवण कोण बनविल व? तिचं जेवण बनवायला का गावातल्या बाया येतील का? बरं जाय, आपल्या तिघाचं जेवण बनव, राहू दे तिचं. अरे बापा, काय बोलतो रे तू? मग माया पोरीचं जेवण कोण बनविल?
जाय व तू जाय, तू स्वयंपाक कर, तू नको थांबू. का रे बायकोच्या बैला, मग माई पोरगी काय खाईल रे? माय तू त्याची काही काळजी करू नको. माया वाटीचं जेवण मी इले देऊन देईल आणि मी बाहेर जाईल हॉटेलवर जेवायला.